नर्मदे हर. नर्मदाये नमः प्रातः, नर्मदाये नमो निशी. नमस्ते नर्मदे देवी, त्राहि मां भवसागरात्. रक्ष मां भवसागरात्. रुद्रदेहात् समुत्पन्नं सदा कल्कल्निनादिनी कौमारी स्वरूपे देवी. रेवादेवी नमोऽस्तुते. रेवादेवी नमोऽस्तुते. रेवादेवी नमोऽस्तुते. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तुम्हा सगळ्या परिक्रमावासियांना नर्मदे हर. आपण बघितलं की नर्मदा मैयेची उत्पत्ती कशी झाली, नर्मदा मैयेने उत्पत्ती झाल्यानंतर कुठले वरदान मागितले आणि त्यानुसार कसं तिला अमरत्व प्राप्त झालं, कसं शंकर भगवान हे नर्मदा मैयामध्ये समाविष्ट झाले आणि हरकंकर शंकर कसं आपण संबोधलं, या सगळ्याची माहिती आपण घेतली. आता आपण पुढे जाऊयात की फार पूर्वीची ही एक कथा आहे. जेव्हा युधिष्ठिर आणि त्याचे 5 भावंड आणि द्रौपदी म्हणजे सगळे पांडव जेव्हा एकांतवासामध्ये होते, त्यावेळी ते फिरत फिरत अमरकंटक या ठिकाणी गेले होते आणि अमरकंटक या ठिकाणी गेल्यानंतर तिथे त्यांना मार्कंडेय ऋषींचा आश्रम दिसला आणि मग ते ऋषींच्या दर्शनासाठी म्हणून मार्कंडेय ऋषींकडे गेले. त्यावेळी ऋषी त्यांच्या साधनेमध्ये व्यस्त होते, परंतु 5 पांडव द्रौपदीसह आपल्या आश्रमात आलेले आहेत हे बघून त्यांना देखील खूप आनंद झाला. मग मार्कंडेय ऋषींनी त्यांचं यथोचित स्वागत केलं, सत्कार केला आणि त्यांना आजची रात्र आश्रमामध्येच घालवण्यासाठी विनंती केली. त्यावेळी युधिष्ठिराने त्यांना कुतूहलाने एक प्रश्न विचारला की हे ऋषी, आपण सप्तचिरंजीवांपैकी एक आहात, तर तुम्ही अनेक युग बघितले आहेत, अनेक कल्प तुम्ही बघितलेले आहे, तर या सगळ्यांमध्ये तुम्हाला अशी आश्चर्यकारक वाटलेली गोष्ट कुठली आहे? तर त्यावेळी मार्कंडेय ऋषी म्हणाले की अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे आणि मला जी ह्या सगळ्या युगांमध्ये अतिशय आश्चर्यकारक अशी कुठली गोष्ट वाटली असेल तर ती म्हणजे ही नर्मदा मैया. मग त्यावेळी युधिष्ठिर जरा प्रश्नांकित चिन्हाने मार्कंडेय ऋषींकडे बघू लागले आणि म्हणाले की नर्मदा मैया म्हणजे ही तर एक नदी आहे बाबा आणि यामध्ये तुम्हाला आश्चर्यकारक असं काय वाटलं? तर त्यावेळी मार्कंडेय ऋषींनी युधिष्ठिराला सांगितलं की हे असं मी फक्त तुला सांगून तुला पटणार नाही, त्यासाठी तुला माझ्यासोबत नर्मदा मैयेच्या प्रत्येक किनाऱ्याला भेटी द्यावी लागतील आणि त्यानंतर तुला स्वतःला हे पटेल की नर्मदेला मी आश्चर्यकारक का म्हटलं आहे. तर त्यावेळी युधिष्ठिराने मान्य केलं आणि मग त्यानंतर युधिष्ठिर, 5 पांडव आणि द्रौपदीसह मार्कंडेय ऋषी पुन्हा एकदा नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावरून फिरू लागले आणि मग त्यांनी हे किनाऱ्यावर जे ते वावरले, म्हणजे एका अर्थी त्यांनी ही परिक्रमा केली आणि या परिक्रमेदरम्यान मार्कंडेय ऋषी त्यांना प्रत्येक स्थळाविषयी युधिष्ठिराला जे आहे ती कथा सांगत होते, प्रत्येक स्थळाचं महात्म्य सांगत होते नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावरील. आणि ह्या कथांचं, ह्या ज्या सगळ्या माहितीचं जे संकलन आहे, हे संकलन म्हणजेच ज्याला आपण आज नर्मदा पुराण असं संबोधतो. तर अशा प्रकारे नर्मदा पुराण म्हणजे मार्कंडेय ऋषी आणि युधिष्ठिर यांच्यामध्ये झालेला जो संवाद आहे. युधिष्ठिर प्रश्न विचारत गेले, मार्कंडेय ऋषी त्याचे उत्तर देत गेले. सर्वजण जे आहेत हे नर्मदा मैयेच्या प्रत्येक किनाऱ्यावरील स्थळांना भेटी देत गेले, तिथे तपश्चर्या करत गेले, तिथे नामस्मरण, तिथे जप साधना करत गेले आणि अशा प्रकारे त्यांनी परिक्रमा मार्कंडेय ऋषींसह युधिष्ठिराने सर्वप्रथम परिक्रमा पूर्ण केली आणि मग ह्याचं जे संकलन आहे, ज्याला आज आपण नर्मदा पुराण असं म्हटलं जातं. तर ह्या नर्मदा पुराणामध्ये एकूण 352 अध्याय आहेत. हे 352 अध्यायाचं मोठं नर्मदा पुराण आहे. तर नर्मदा पुराण मी हे तुम्हाला अध्याय 1, 2, 3 अशा पद्धतीने देखील सांगू शकते, परंतु मग तुम्हाला ते समजणार नाही, गोंधळ होईल की नक्की मी कुठल्या स्थळाबद्दल तुम्हाला माहिती देत आहे. त्यामुळे आम्ही जे आहे हे नर्मदा पुराणात आपण जसं ओंकारेश्वर पासून परिक्रमा करायला सुरुवात केलेली आहे आणि ओंकारेश्वरला परिक्रमा संपवणार आहोत, तर त्यानुसार तुम्ही मार्गामध्ये जसं जसं पुढे जात जाल त्या सर्व स्थळांची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. या दरम्यान पायी परिक्रमावासियांना जे
काही तीर्थक्षेत्र लागतात. या तीर्थक्षेत्रांची माहिती देखील तुम्हाला यामध्ये मी देणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला त्या क्षेत्रांना भेटी देता नाही आल्या, तिथलं दर्शन नाही घेता आलं, तरीही मी तुम्हाला त्याची पौराणिक कथा जी आहे ती सांगणार आहे. परंतु आता काय झालं की काळानुरूप बरेचदा मैयेला पूर आला किंवा सगळं वाढते जंगलं म्हणा, अर्थक्वेक म्हणा किंवा काय अशा सगळ्या गोष्टींमुळे काय झालं, बरेचशी क्षेत्र जी आहेत ती लुप्त झालेली आहेत, नाहीशी झालेली आहेत. परंतु त्याचा उल्लेख आपल्याला नर्मदा पुराणामध्ये आढळतो. अशा क्षेत्रांविषयी देखील मी आपल्याला या नर्मदा पुराणाच्या निमित्ताने आपल्याला मी माहिती देणार आहे. तर अशा पद्धतीने युधिष्ठिराने जे प्रश्न विचारले त्यानंतर मार्कंडेय ऋषींनी त्याचे उत्तर दिले. ह्याला नर्मदा पुराण असे संबोधले जातात. या नर्मदा पुराणामध्ये परिक्रमेविषयी देखील माहिती दिलेली आहे. तर शास्त्रशुद्ध पद्धतीने जर परिक्रमा करायची झाली तर मार्कंडेय ऋषींनी सांगितलेल्या नियमानुसार जर परिक्रमा करायची झाली तर ही परिक्रमा करण्यासाठी आपल्याला 3 वर्ष 3 महिने 13 दिवस एवढा कालावधी लागतो. म्हणजे पायी परिक्रमेविषयी मी बोलतीये. हे बघा, आपण जरी आता वाहनाने परिक्रमा करत असलो तरीही कोणीही असं मानू नका की आपण वाहनाने परिक्रमा करतोय म्हणजे आपलं परिक्रमामध्ये काहीतरी कमी आहे किंवा काय. आपण परिक्रमा कशी करतोय, कुठल्या साधनाने करतोय हे महत्वाचं नाहीये. आपण ही परिक्रमा किती आत्मीयतेने करतोय, मैयेला किती शरण जाऊन करतोय हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आपण बसने करतोय म्हणून आपल्या परिक्रमेला काही महत्त्व नाही आणि पायी करणाऱ्या परिक्रमेलाच खूप महत्त्व आहे असं काहीही भाग नाही. कारण वशिष्ठ संहिता जर तुम्ही वाचाल तर वशिष्ठ संहितेमध्ये देखील उल्लेख आहे की राजा हरिश्चंद्राने ही परिक्रमा जी आहे ती अगदी राजेशाही थाटामध्ये रथाद्वारे ही परिक्रमा केली होती. म्हणजे त्याचं सैन्य होतं, त्याचा रथ चालायचा त्या परिक्रमेमध्ये. त्याचा जो सैन्य आहे ते दानगोटा घेऊन पुढे जायचे, पुढे स्वयंपाक वगैरे बनवायचे आणि त्यानंतर हरिश्चंद्र जो आहे तो प्रत्येक नर्मदेच्या किनाऱ्यावर तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेत घेत त्या ठिकाणी पोहोचायचा. जसं आधुनिक आता जर रथ म्हणाल तर आपला बस हा आधुनिक रथ आहे आणि तुम्ही देखील राजा हरिश्चंद्रासारखी राजेशाही थाटात परिक्रमा करत आहात. हीच नर्मदा मैयेची इच्छा आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारे शारीरिक त्रास न होता ही परिक्रमा तुमच्याकडून व्हावी. म्हणजे तुमच्याकडून जास्तीत जास्त जो वेळ आहे तुमचा हा तुम्हाला साधनेमध्ये देता यावा. कारण शरीराला कष्ट पडले तर मग तुम्हाला झोप येते, आराम करावा वाटतो, पाय दुखतात. मग अशा वेळी साधनेमध्ये मन रमत नाही. परंतु आता तुमची आरामात परिक्रमा चालू आहे की तुम्हाला रात्री झोपायला व्यवस्थित मिळतंय, खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय आहे. छान आपण बसने चालतोय, जास्त काही पायी चालत नाही. तर हा जो तुम्हाला मिळालेला शरीराला जो आराम मिळाला आहे, तर हा आराम तुम्ही याचा चांगल्या मार्गाने उपयोग करा आणि हा जो तुमचा वेळ आहे, तुमचं जे शरीर आहे, हे आता तुम्ही साधनेमध्ये घालवा. जसं की तुम्हाला पहिल्या दिवशीच सांगितलं आहे की तीर्थकृच्छ म्हणजे प्रत्येक तीर्थक्षेत्रावर जेव्हा आपण जातो त्यावेळी त्या ठिकाणी आपलं 10,000 नामस्मरण जप पूर्ण झाला पाहिजे. तो कुठलाही जप असू देत, म्हणजे तुमच्या आराध्य दैवतेचा असू दे, कुलदैवतेचा असू दे, कोणी गुरुमंत्र घेतलेला असेल तो चालेल किंवा ओम नमो नर्मदाय नमः असेल, कुठलाही जप असू देत तो तुम्ही करा. तर 10,000 जप पूर्ण झाला की तीर्थकृच्छ होतं. म्हणजे त्या तीर्थक्षेत्राचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला त्याचं इच्छित फळ त्याचं प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुम्ही आता तुमचा जो सगळा वेळ आहे तो पूर्णपणे नर्मदा मैयेच्या स्मरणात किंवा फक्त नामस्मरण आणि साधनेमध्ये घालवा. कारण तुम्हाला त्याची संधी चांगली चालून आलेली आहे. तर त्यामुळे कोणी असं समजू नका की आता आम्ही वाहनाने करतो म्हणजे आम्ही काहीतरी कमी बाबा आणि जे पायी करतात ते काहीतरी खूप महान वगैरे असं काही नाही. तुम्हाला तुमचं नशीब आहे हे की एखादं आपण म्हणतो की चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला आहे. त्या पद्धतीने हे तुमचं नशीब आहे. ही मैयाची इच्छा आहे की तुम्हाला छान अगदी अलगदपणे तुमची ही परिक्रमा व्हावी. असं नाहीये की वाहनाने करताय म्हणजे पण तुम्हाला काही कष्ट नाहीये असं नाहीये. तुमचे पाय दुखणार, तुमचे गुडघे दुखणार, कधी-कधी कोणी घसरून पडतं घाटावर, कोणाला लागतं, कोणाला कधी-कधी जुलाब होतात, ताप येतो, खोकला येतो. तर हे सगळं नर्मदा परिक्रमेमध्ये होणं हे चांगलं आहे. म्हणजे ह्याला तुम्ही कुठेही नकारात्मकतेने घेऊ नका, की "अरे बापरे! मी पडलो, मला लागलं, माझा पाय सुजला, मला रक्त आलं." तर हे जे आहे नर्मदा परिक्रमा जे आपण मोक्षदायिनी जिला म्हणतो, तर मोक्षदायिनी का म्हणतो? कारण इथे आपलं
आपल्याला मोक्षाला जाणारी वाट आपली मोकळी होती. तर मोक्षाला जाणारी वाट आपली कशी मोकळी होणार? जेव्हा आपलं पापक्षालन होतं आणि पापक्षालन कधी होणार? जेव्हा आपल्या अनुचित कर्माचे फळं आपल्याला मिळणार, आपल्याला हे भोग भोगायला मिळणार आणि जेव्हा आपण हे भोग भोगणार, त्यानंतर जो आहे स्वच्छ प्रकाश आपल्या वाटेमध्ये असतो आणि आपण त्या मोक्षाच्या मार्गाला लागतो. तर त्यामुळे हे असं काही आपल्याला झालं म्हणजे हे समजायचं, की आपले कुठेतरी कुकर्म आपल्या हातून झालेले होते कळत-नकळत ह्या जन्मी, मागच्या जन्मी, मागच्या कितीतरी जन्मांमध्ये आणि त्याचं आपल्याला फळ मैयेने म्हणजे त्याचा एक भोग आपल्याला भोगायला दिलाय. म्हणजे तो भोग भोगून तुमचा आता तो संपलेला आहे. म्हणजे तुमची एक-एक मोक्षाची वाट जी आहे ती मोकळी-मोकळी होत चाललेली आहे. त्यामुळे कोणी तुम्हाला काही लागलं, काय झालं तर आनंद व्यक्त करा, की "वाह, वाह, वाह! एक भोग तर आपला संपला. मैयेने आपला एक भोग संपवला आहे." अशा पद्धतीने. तर म्हणजे मुद्दामहून कोणी पडायला जाऊ नका, नाहीतर भोग संपवायचा म्हणून मुद्दाम पडू नका. आपोआप काही गोष्टी होतात. बरेचदा बसून-बसून पाय सुजतात, गुडघे दुखतात. ही पण एक तपस्या आहे. ही पण एक अ, म्हणजे तुम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक आहात. ज्येष्ठ नागरिकांना अनेक व्याधींना सामोरे जावं लागतं आणि हे सगळं करून, ह्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून तुम्हाला तुमचा वेळ जो आहे, तो पूर्णपणे साधनेत घालवायचा आहे. नर्मदा परिक्रमा करतातच त्यासाठी, की आपलं जे शरीर आहे, हे साधनेसाठी तयार व्हावं, यासाठी नर्मदा परिक्रमा करतात आणि माझी अशी आशा आहे, की तुम्ही सगळेजण आपला जो वेळ आहे, तो सत्कर्मी लावाल आणि संपूर्णपणे आपला वेळ नामस्मरणामध्ये घालवाल. तर नर्मदा मैयाचे जे 2 तट आहे, दक्षिण तट आणि उत्तर तट. तर दक्षिण तट हा पितर तट मानला जातो आणि उत्तर तट हा स्वतःसाठीचा तट मानला जातो. तर जेव्हा दक्षिण तटावर तुम्ही नामस्मरण करताय, तुम्ही काही साधना करताय, तर ह्यामुळे काय होतं, आपल्या पितरांना त्याचं पुण्य जातं, तो भाग जातो आणि जे आपल्याला पितृदोष आपण म्हणतो, की पितृदोषामुळे आपल्याला होतं. तर हे पितृदोष आपले नाहीसे होतात, जेव्हा तुम्ही दक्षिण तटावर काही नामस्मरण करता. आणि उत्तर तटावर जे तुम्ही नामस्मरण किंवा काय करणार आहात, तुम्ही भरूच इथे समुद्र क्रॉस केल्यानंतर तुम्ही उत्तर तटावर याल. आता ओंकारेश्वर म्हणजे हा दक्षिण तट आहे. इथून तुम्ही परिक्रमा करायला सुरुवात केलेली आहे. तर जेव्हा तुम्ही उत्तर तटावर याल, त्यावेळी तुम्ही जे नामस्मरण किंवा जे काही साधना करणार आहात, ती स्वतःसाठी आहे. म्हणजे त्याचं जे काही धरलं जाणार मूल्यमापन हे तुमच्या स्वतःसाठी धरलं जाणार आणि दक्षिण तटाचं हे पितृदोष आपले नाहीसे होतात. पितर तट त्याला म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने आपण नर्मदा परिक्रमा अतिशय आत्मीयतेने, अतिशय श्रद्धेने आणि अजून एक सांगू इच्छिते मी तुम्हाला, की ही परिक्रमा करताना कृपया कोणीही अ, कुठल्याही चमत्काराची अपेक्षा करू नका. म्हणजे बरेच जणांनी काही साहित्य वाचलेलं असतं, की आम्हाला परिक्रमेमध्ये असं काय कोणी लाडू आणून दिला, कोणी माकडानी केळी आणून दिली, कोणाला अश्वत्थामा भेटला, कोणाला वॉटर म्हणजे बऱ्याच जणांचे काय-काय साहित्य जर आपण वाचाल तर चमत्कारांनी भरलेलं साहित्य असतं. तर हा कुठलाही डोक्यामध्ये विचार ठेवू नका, की आता आपण परिक्रमा करतोय म्हणजे आपल्याला कुठलातरी चमत्कार अनुभवायला मिळेल. तर अजिबात नाही. असं काहीही डोक्यात ठेवू नका. नर्मदा परिक्रमा ही जी आहे तुम्हाला यामागची एक छोटीशी विषयांतर होतंय, पण एक छोटीशी कथा सांगते, की ज्यावेळी रंगावधूत स्वामींनी म्हणजे ज्यांना बापजी म्हणतो आपण नारेश्वर इथे त्यांचं दर्शन घेणार आहोत. त्या रंगावधूत स्वामींनी एकदा परिक्रमा केली होती. त्यानंतर पुन्हा त्यांच्या स्वप्नात वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आले, जे त्यांचे गुरु होते. तिथेही आपण जाणार आहोत गरुडेश्वर या ठिकाणी. तर यांनी सांगितलं होतं, की पुन्हा एकदा तू परिक्रमा कर. आणि मग त्यावेळी बापजींना विचारलं, की बऱ्याच जणांनी, की "बापजी आपने तो पहले की है परिक्रमा, फिर आप वापिस से क्यों कर रहे हो?" तर त्यावेळी त्यांनी सांगितलं, की "कुठेतरी माझ्या साधनेमध्ये काहीतरी कमतरता वाटतीये. कुठेतरी माझं शरीर साधनेसाठी तयार झालेलं नाहीये, म्हणून मी पुन्हा एकदा ही परिक्रमा करतोय." तर परिक्रमेचा मूळ हेतू हाच आहे, की साधनेसाठी आपलं शरीर तयार करणं. त्यामुळे आपण हे सगळेजण ही परिक्रमा करत आहोत. हे सगळ्यांनी अगदी आपल्या डोक्यामध्ये निश्चित पणे फिट्ट करून ठेवा, की आपल्याला ही कुठल्याही प्रकारे आपण फिरण्यासाठी किंवा पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी आलेलो नाही आहोत. ही पूर्णपणे 100% धार्मिक यात्रा आहे आणि त्या हिशोबानेच आपलं जे आहे ते वागणं असलं पाहिजे. आपली वर्तणूक देखील अशीच आध्यात्मिक असली पाहिजे. तर असो, अशा पद्धतीने मार्कंडेय ऋषींनी युधिष्ठिराला सांगितलं. तर मार्कंडेय ऋषींनी नर्मदा पुराणामध्ये काही
नियम सांगितलेले आहेत परिक्रमेविषयी. काही परिक्रमेचे प्रकार सांगितलेले आहेत किंवा नर्मदा परिक्रमा का करावी? या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर आपण आता त्याबद्दल ऐकूयात. नर्मदे हर.